कारण मॅममुळे फक्त हे इट्स नॉट ओन्ली वेट लॉस, इट गिव्ज यू अ सेकंड चान्स टू लिव्ह युअर लाईफ. आणि मग जेव्हा तुम्ही फर्स्ट टाइम कन्सल्टेशन तुमचं घेतलं आणि गायडन्ससाठी मॅमकडे आलात, त्यावेळेस मॅमने तुम्हाला काय गायडन्स दिला स्पेसिफिकली? 94 होतं आणि ॲज पर BMI इट शुड बी 78. एक होता युरिक ॲसिडचा, त्याच्याने बोटांमध्ये नमनेस यायचा आणि माझं काम लॅपटॉपवर असायचं. थोडे जरी बटन्स प्रेस केले तरी खूप पेन व्हायचं. खायचंय तर सलाड्स खा, तुम्हाला जेव्हा जेव्हा क्रेविंग होईल, भूक लागेल, तुम्ही सलाड्स खा, ताक प्या. मी लिटरली सांगतो, मी जे आज कपडे घातले ना, हे कपडे मला बसत पण नव्हते. आणि देर इज अ मिथ लाईक डाएट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह, तर ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? लोकांना वाटतं डाएट म्हणजे खूप काही प्रोटीन रिचच हवं, प्रोटीन रिच साठी तुम्हाला पावडर शेकच हवा, पावडरचा डबाच आणला पाहिजे. काही नाही, घरगुती ह्याच्यातून पण प्रोटीन मिळतं. नमस्कार, मी दिविजा आपल्या सर्वांचं स्वागत करते फिटनेस नॅचुरोच्या या नवीन शोमध्ये. ह्या शोमध्ये आपण भेटणार आहोत अशा रत्नांना ज्यांनी फिटनेस नॅचुरो बाय रेश्मा यांच्या मदतीने स्वतःमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणलेत. कारण वेट लॉस हे फक्त वजन कमी करण्याचीच गरज नाही, परंतु एक हेल्दी लाईफस्टाईलची सवय आहे. तर मग ह्याच विचारांनी जोडलेले आपले क्लायंट्स, आपण त्यांना भेटणार आहोत आणि त्यांच्याच तोंडून ऐकणार आहोत त्यांचे हे अनुभव. तर आजच्या या भागामध्ये आपण भेटणार आहोत एका IT प्रोफेशनलला, ज्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून स्वतःचं ट्रान्सफॉर्मेशन करून ते आता एक फिटनेस एन्थुझियास्टही आहेत. तर मग स्वागत करूयात आपण पंकज मुळे सरांचं. नमस्कार, मी पंकज मुळे. मी 12 वर्षापासून ॲज अ IT प्रोफेशनल काम करतोय. सध्या व्होडाफोन इंटेलिजंट सोल्युशन इथे ॲज अ सिनियर मॅनेजर कार्यरत आहे. ओके. मग IT प्रोफेशनल म्हटलं की सगळं काम आपलं स्क्रीन समोरच असेल. तर मग तुमचं वजन वाढण्याचं नेमकं कारण तेच होतं का अजून काही? एक्झॅक्टली. माझं वजन वाढण्याचं कारण तेच आहे, सेडेंटरी लाईफस्टाईल. आमचं काम बसून असल्यामुळे ते बसून-बसून वजन वाढतच चालतं. बरोबर. तर मग तुम्ही म्हणालात की 12 वर्षांपासून तुम्ही या फील्डमध्ये आहात आणि प्लस कोविड. सो ते पण एक निमित्त होतं का? कोविड हेच नक्की निमित्त होतं. कारण कोविडमध्ये कुठे बाहेर जाता येत नव्हतं. एक्सरसाइज नाही, जिम नाही, काहीच नाही. आणि बसून-बसून काम असल्यामुळे, तेव्हा कामाच्या जास्त स्ट्रेस असल्यामुळे खूप जास्त लाईफस्टाईल चेंज झाली होती आणि दॅट वॉज द रिझन की हे वजन हे खूप जास्त वाढलं गेलं. अच्छा. मग त्याआधी तुम्ही फिटनेसमध्ये काही होता? काही करत होता? जिमला जाणे किंवा कुठे एक्सरसाइज करणे? अ, खूप हेवी नाही, पण मी लाईट जिम ही करत होतो. कोविडच्या आधी. अच्छा. पण कोविडच्या वेळेमध्ये ते वजन अल्मोस्ट 100 पर्यंत पोहोचलं होतं. अरे बापरे! मग 100 पर्यंत पोहोचल्यानंतर म्हणजे तेव्हा तुम्हाला जाणीव झाली की आता आपल्याला स्वतःवर काम करायचंय? एक्झॅक्टली. जेव्हा 100 पर्यंत पोहोचलो, मला त्याचे फरक सिम्प्टम्स दिसायला लागले, की खूप आळशीपणा येणे. माझी बरोबर. मुलगी आहे 4 वर्षाची. ती मला म्हणायची, "बाबा खेळ माझ्यासोबत." हं. पण मला दम लागायचा. तिला उचलून घेता यायचं नाही. अरे तर बापरे! दीज वर लाइक रेड फ्लॅग्स टू मी, की आता धिस इज द राइट टाईम, यू शुड वेट लॉस. बरोबर. आणि आय थिंक जेव्हा आपलं वजन वाढतं, आपल्याला हेल्थ प्रॉब्लेम्स पण अगदी सुरू होतात. तर मग तुम्हाला कुठले हेल्थ प्रॉब्लेम्स होते का? मला मेजरली 2 होते. एक होता युरिक ॲसिडचा, त्याच्याने बोटांमध्ये नमनेस यायचा आणि माझं काम लॅपटॉपवर असायचं. थोडे जरी बटन्स प्रेस केले तरी खूप पेन व्हायचा. अरे बापरे! तो एक मोठा इश्यू होता आणि दुसरा होता, की मला बालदमा हा आजार होता. ओके. तर मला कंटिन्युअस माझ्या फुफ्फुसांची क्षमता नॉर्मल ठेवण्यासाठी मला कंटिन्यू एक गोळी घ्यावी लागायची. अच्छा. ती जर घेतली नाही, तर मला श्वास घेता यायचा नाही. तर इट ओके. वॉज अ मेजर प्रॉब्लेम. ओके. सो मग जेव्हा तुम्ही रेश्मा मॅमकडे तुम्ही आलात, सो तुम्हाला त्यांच्याबद्दल माहिती कोणी सांगितली किंवा तुम्हाला कसं मोटिव्हेशन झालं, की आता मी डाएट आणि स्वतःवरती काम केलं पाहिजे? खरं तर मी शोधातच होतो. मी कोरोनाच्या काळात मी खूप गोष्टी ट्राय करून बघितल्या. ऑनलाईन ॲप्स, त्याच्यानंतर Facebookवरनं जे डाएट्स देतात ते वगैरे, वगैरे मी करून बघितले. पण बरोबर. त्याचा रिझल्ट नव्हता. कारण कन्सिस्टन्सी नाही आणि प्लॅनिंग नाही. या दोन्ही गोष्टी नव्हत्या. बट आय एम फॉर्च्युनेट इनफ की माझ्या वाईफनी डाएट पहिले चालू केलं माझ्या आधी आणि मला त्याच्यात फरक दिसायला लागला, की विदिन अ वीक एवढा वेट लॉस होतोय आणि बरोबर. तो जो ड्रास्टिक चेंज होता, दॅट वॉज अ मोटिव्हेशन फॉर मी टू स्टार्ट माय डाएट. दॅट्स वंडरफुल. आणि मग जेव्हा तुम्ही फर्स्ट टाईम कन्सल्टेशन तुमचं घेतलं आणि गाईडन्ससाठी मॅमकडे आलात, त्यावेळेस मॅमने तुम्हाला काय गाईडन्स दिला स्पेसिफिकली? सगळ्यात पहिल्या मॅडमने ॲश्युरिटी दिली, की वेट लॉस हा होणारच आहे.
फक्त तुमच्याकडनं काही एफर्ट्स पाहिजे. पण ते दॅट एफर्ट्स आर ऑल्सो नॉट इन टर्म्स ऑफ मनी ऑर एनी एक्स्ट्रा शेक्स, एनी हं. पावडर्स, नथिंग. फक्त जे तुमचं घरगुती आहे तेच तुम्हाला खायचंय. एक लिमिटेड प्रमाणात खायचंय आणि जे हेल्दी आहे ते खायचंय. बरोबर. हो. कारण तुमचं सेडेंटरी लाईफस्टाईल तुम्ही म्हणालात. सो तुम्हाला असं काही स्पेसिफिक टिप्स किंवा काही मॅमनी दिल्यात का? येस. त्यांनी मला एक तर सगळ्यात पहिले लाईट एक्सरसाइज करायला, नॉट खूप हेवी पण नाही. त्यांनी बरोबर. त्यांच्या स्वतःच्या अक्षरशः त्यांनी त्यांच्या स्वतःच्या ठरवलेल्या व्हिडिओ आहेत, त्या पाठवल्या ॲज अ गाईडन्स, ॲज अ रेफरन्स आणि आम्ही त्या तेवढ्या घरातूनच फॉलो केल्या. त्यासाठी बाहेर जायची गरज नाही किंवा तुम्हाला योगा मॅट्स आणा, इक्विपमेंट्स आणा, त्याचीही काही गरज नाही. ज्या लाईट एक्सरसाइज दिल्यात, त्याच मी फॉलो केल्यात. अच्छा. सो मग तुमचं वजन एक्झॅक्टली किती होतं आणि तुमचं टार्गेट वेट काय होतं? माझं वजन तेव्हा 94 पर्यंत आलं होतं आणि ओके. मला ते लवकरात लवकर कमी, कारण मला माझे प्लॅन्स पण होते, काही ट्रॅव्हल प्लॅन्स पण होते ओके. आणि काही लाईफ गोल्स पण होते माझे, की मला ते बरोबर. पूर्ण करायचं. तर 94 होतं आणि ॲज पर BMI इट शुड बी 78. तर ओके. मला तो माझा टार्गेट होता. 16 अच्छा. केजी. ऑलराइट. 16 केजीज दॅट्स अ बिग डील. येस. तर मग जेव्हा तुम्ही स्टार्ट केलं, तर तुम्हाला फर्स्ट वीकमध्ये काय चेंजेस जाणवले? फर्स्ट वीक इट वॉज सो मच सरप्रायझिंग. पहिल्या वीकमध्ये माझ्या वाईफचं तर 3च किलो झालं होतं. माझं 4 किलो झालं. तर ओके. इट वॉज अ बेस्ट फॅक्टर फॉर मी, की हे होऊ शकतंय. बरोबर. आणि मग मी तेच जे सेम होतं ते फॉलो करत गेलो. मग ह्या आधी पण तुम्ही कधी डाएट वगैरे प्रकार ट्राय केलाय? का तुमचं हे फर्स्ट टाईम होतं? कसं? प्रॉपर डाएट वॉज फर्स्ट टाईम. याच्या ओके. आधी मी तुम्हाला जसं सांगितलं, की ऑनलाईन बघायचं. कारण आजच्या काळात सगळीच माहिती तुम्हाला मिळते. Googleवर मिळते. मिळते, बरोबर. ChatGPTवर मिळते. हो. तर मी तसं बघितलं, मी ट्राय पण केला. पण देअर इज नथिंग, की हां, हे कन्सिस्टन्सी मेंटेन होते, किंवा आपल्याला त्याच्यासाठी काही फॅक्टर्स होते, की हां, बाहेर जाऊन हे आणा, ब्रोकोली आणा, हं. त्याच्यानंतर हे प्रोटीन शेक घेऊन या, वगैरे, वगैरे गोष्टी होत्या, की ज्या नॉर्मल लाईफमध्ये नसतात. तर दोज वेअर एक्स्ट्रा एफर्ट्स अँड मला ते घ्यायचे नव्हते. म्हणून मी फॉलो नाही केलं याच्या आधी. अच्छा. तर मग हाच फरक पडतो जेव्हा आपण स्वतःहून काही करायला जातो आणि थोडं मोटिव्हेशन आपलं डगमगतं आणि एखादं मेंटॉर असणं आणि ते गाईडन्स मिळणं. सो आय थिंक तो तुम्हाला फरक जाणवला? खूप खरं. आणि काय मोटिव्हेशन मॅमनी तुम्हाला अजून दिलं? मॅडमनी सगळ्यात पहिले तर मी जसं सांगितलं ॲश्युरिटी दिली. बिकॉज मला वाटत नव्हतं, की एवढ्या कमी स्पॅनमध्ये इतकं वजन कमी होणार. तर बरोबर. त्यांनी पहिले ॲश्युरिटी दिली. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलं एक्स्ट्रा एफर्ट्सची गरज नाहीये. हं. जे तुम्ही घरात बनवताय तेच तुम्हाला खायचंय. त्याच्यात प्रमाण चेंज करायचंय. आणि बरोबर. त्यात त्यांनी मला ही पण ॲश्युरिटी दिली, की तुमचं वजन तर कमी होणार आहे. पण हेल्थ वाईज तुमचे जे इश्यूज आहेत, हे पण आपोआप कमी होत जाणार. बरोबर. तर मग युजुअली कसं होतं जेंट्सचं असं होतं, की थोडंसं दुर्लक्ष होऊन जातं हां, हां. हेल्थकडे आणि असतं की लाइक पेटपूजा पहिले असते आणि म्हणजे नाही का, हं, सो हं. तो प्रकार फार असतो आणि काम आपलं बसून असल्यामुळे जास्ती काही हालचाल नसल्यामुळे आपल्याला कधी-कधी कळत नाही, की आपण क्वांटिटी किती असली पाहिजे किंवा बरोबर. काय. तर आवडतंय म्हणून आपण तो पदार्थ खात राहतो. बरोबर. सो त्यासाठी मॅमने तुम्हाला असं काही स्पेसिफिक गाईडन्स दिला का? येस. मॅडमनी मला प्रॉपर एक डायट लिहून दिला. ओके. इव्हन त्यांनी एक्स्ट्रा एफर्ट्स घेतले माझं युरिक ॲसिड पण कंट्रोल करायसाठी. तर त्यांनी बरोबर. इव्हन त्यांच्या डायटमध्ये त्या पोर्शन पण ठरवून देतात. ते सांगतात खायचं तेवढं खा, पण जे हेल्दी आहे ते खा. म्हणजे जसं तुम्हाला मध्ये-अधे भूक लागते. जसं माझं बसून काम आहे आणि बरोबर. अ, खाली पेट नाही डोकं होत. काम नाही करत. हं. तर त्यांनी सांगितलं खायचंय तर सलाड्स खा. तुम्हाला जेव्हा-जेव्हा क्रेव्हिंग होईल, भूक लागेल, तुम्ही सलाड्स खा, ताक प्या. की त्यांनी बरोबर ती भूक जाणार आणि तुम्हाला एक्स्ट्रा चिप्स, स्नॅक्सची गरज पडणार नाही. पडणार नाही. बरोबर. सो तुम्हाला ते सफिशियंट वाटायचं मग डायट? इट्स मोअर दॅन इनफ आय कॅन से. दॅट्स नाईस. आणि मग तुम्ही अजून जे हेल्थ इश्यूज तुमचे सांगितलेत, मग हे किती दिवसांनंतर तुम्हाला त्याचा फरक जाणवला? की आता कमी होत चाललेत आणि तुम्हाला डायट केल्यानंतर एक 2-3 आठवड्यानंतर तुमची एनर्जी लेव्हल्स कसे बदलले आणि किती ॲक्टिव्हनेस वाढला? ओके. तर मी एक-एक बोलेल. तर हो, सगळ्यात पहिले एनर्जी लेव्हल. तर हो. पहिल्या आठवड्यात जेव्हा 4 केजी वेट कमी झालं, तर एनर्जी लेव्हल खूपच वाढली. हं. म्हणजे जे पहिले मी जिना चढलो की दम लागायचा, ते आता मी सहज पळत जाऊन जिना चढतो. वाह! दॅट इज वन थिंग. हं. द सेकंड थिंग, की मी पहिले खूप आळशीपणा, दमल्यासारखं वाटायचं. जसं डायट मी कंप्लीट केलं, मी ट्रेकला जाऊन आलो. 22 किलोमीटरचा ट्रेक मी एकट्याने पूर्ण कंप्लीट केला. आणि ओह! इट वॉज अनबिलिव्हेबल फॉर मी, हं. की
एवढा ट्रेक मी चालत जाऊन करेल. कारण मला जुना सवय होती, की एवढं नाही चालू शकत, आपण जिनाच नाही चढू शकत. पण जेव्हा बरोबर. एवढा 22 किलोमीटरचा ट्रेक मी कंप्लीट केला, मी पहिली गोष्ट मॅडमला मनातल्या मनात थँक केलं, की हे घडून येतंय तुमच्यामुळे. बरोबर, दुसरी गोष्ट जी तुम्ही विचारली, की ह्यानी हेल्थ काही रिझॉल्व्ह झाली का? बरोबर. तर मी एक गोळी घेत होतो, हं. जी मागच्या 10 वर्षापासून चालू होती. मला ॲसिडिटीमुळे मला श्वास घ्यायला त्रास व्हायचा. अच्छा. तर मला डॉक्टरांनी रेकमेंड केलं, की ती गोळी तुम्हाला आयुष्यभर घ्यावी लागेल, जर तुम्हाला फुफ्फुसाची क्षमता तशीच ठेवायची असेल तर. अ, पहिल्या वीकमध्ये 4 किलो कमी झालं, दुसऱ्या वीकमध्ये 2 किलो कमी झालं, तिसऱ्या वीकमध्ये अजून 2 किलो कमी झालं आणि डायट हेल्दी असल्यामुळे मला ॲसिडिटीच झाली नाही आणि आज तुम्हाला सांगतो, मला ती गोळी कुठे ठेवली तीच माहिती नाही. तर माझी 10 बापरे! वर्ष जुनी गोळी बंद झाली आहे. आय थिंक ही सर्वात मोठी अचीव्हमेंट आहे एक्झॅक्टली. आणि तुम्हीही तेवढं फॉलो केलत आणि मॅमचे फॉलोअप्स आणि गाईडन्समुळे ते येस. घडलेलं आहे. सो आता तुम्हाला मग कसं वाटतंय? लाइक तो एक सेल्फ कॉन्फिडन्स असतो आपला, जो अगोदर तुम्ही जे स्वतःला ज्या नजरेने बघत असाल आणि आता तुम्ही जे बघता, तर काय डिफरन्स तुम्हाला वाटतं ओव्हरऑल? देअर इज अ ह्यूज डिफरन्स. आय विल से, की पहिले म्हणजे आता जेव्हा Facebookचे फोटो वगैरे बघाल तुम्ही, तर हं. ओव्हरवेट, ओव्हरसाइज्ड, अ, म्हणजे कॉन्फिडन्स तर पूर्ण जातोच तुमचा. काही करायची इच्छा नाही राहत. पण आता मी ऑफिसचं कामही करतो, मुलीला पण वेळ देतो, एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज पण करतो. मी कालच एका एन-जी-ओला जाऊन 12 तास काम करून आलोय. पण तरी वॉव! आय एम स्टिल फ्रेश. हे त्याचं उदाहरण आहे. बरोबर. आणि एनर्जी लेव्हल आता खूपच वाढली. म्हणजे आता कंटाळा हा विषयच नाही. भले 6:00ला उठा सकाळी आणि रात्री 10:00ला झोपा, पण एनर्जी लेव्हल इज अ स्टिल सेम. सर आपलं 10 आठवड्यामध्ये 15 किलोचं वेट लॉस आहे, बरोबर? तर मग ह्या दरम्यान तुम्हाला असं कधी लो फील झालंय किंवा असं डिमोटिव्हेटेड वाटलं किंवा असं गिव्ह अप करावंसं वाटलं. परंतु मॅमचा रोल ह्याच्यामध्ये काय होता? त्यांनी तुम्हाला कसं मोटिव्हेट केलं ह्यावेळी? ओके. असं खूप वेळा झालं, की नको आता. कारण मी फूडी होतो. तर मला छान-छान खायची आवड. पण त्यांनी नेहमी फॉलोअप. तर मी असं सांगेल रेश्मा मॅडमची खासियत काय आहे, त्या फक्त क्लायंट आणि सर्व्हिस प्रोव्हायडर म्हणून नाही कन्सिडर करत. त्या ॲक्चुअली जेन्युइनली त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, की मला समोरच्याचं वजन कमी करायचंय. तर त्या जेव्हा-जेव्हा फॉलोअप कॉल असायचा, त्या फॉलोअप घ्यायच्या, की ते हे फॉलो केलं का? ते फॉलो केलं का? ह्याचं जिथे कुठे त्यांना वाटतंय, की ट्विक करावं, ताक वाढवलं पाहिजेल हं. किंवा सलाड वाढवलं पाहिजेल. तर तेही ते नेहमी फॉलोअप घेऊन आणि एंड ऑफ द कॉल ते मोटिव्हेशन द्यायच्याच, की हे झालंय, अजून पण होणारच आहे. तर इट वॉज आणि प्रत्येकाला काय पाहिजे, की प्रॉमिस पाहिजे, की बाबा मी काहीतरी करतोय आणि त्याचा मला रिझल्ट मिळाला पाहिजे. बरोबर. सो तुम्ही अगोदर ओव्हरवेट होता आणि आता तुमचं बी-एम-आय नुसार पण वेट बरोबर आहे अगदी. सो तेव्हाचा माइंडसेट तुमचा कसा होता आणि एक वेट लॉस झाल्यानंतर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स वाढल्यानंतर आता ओव्हरऑल लाईफविषयी कसा पर्स्पेक्टिव्ह चेंज झालाय? आणि त्याचा परिणाम तुमच्या फॅमिलीमध्येही कसा दिसून येतो? ओके. तर जेव्हा मी ओव्हरवेट होतो, तेव्हा पहिलं सांगितलं आळस खूप होता. काहीच करायची इच्छा नाही. सॅटर्डे, संडे जो आम्हाला वीकेंड मिळतो, त्याच्यात मी घरात बसून असायचो. काही करायची इच्छा नाही. अ, मुलगी म्हणायची, "खेळा, खेळा बाबा." मी चिडायचो, की हं. कारण मी एका लिमिट पुढे करू नव्हतो शकत. पण आता इतका फरक पडला आहे, की आता एनर्जी लेव्हल तर खूप असते. आता मी तिला म्हणतो, "चल आता आपल्याला खेळायला जायचंय. चल आपल्याला आता फिरायला जायचंय." त्याच्यामुळे ती पण खुश आहे. आणि अल्टिमेटली इव्हेंच्युअली वाईफला पण वेळ मिळतोय, तिला पण हेल्प होतोय. माझी वाईफ पण बिझनेस करते, तर पहिले सॅटर्डे, संडे मी जायचोच नाही तिच्यासोबत. आता मी तिला पण हेल्प करतोय, त्याच्यामुळे अल्टिमेटली ती पण हॅपी झाली आहे त्यात. बरोबर. आणि तुमच्या ह्या जर्नीमध्ये फॅमिलीचा तुम्हाला सपोर्ट कसा होता? फॅमिलीचा खूपच मोठा सपोर्ट मी म्हणेल. अ, जसं मी बोललो, की माझी वाईफ पण डाएट घेत होती. बरोबर. तिचं बघून मी पण डाएट चालू केलं. तर तिचा सपोर्ट खूपच मोठा कारण घरात 3 वेगवेगळे स्वयंपाक बनायचे. एक माझा, कारण माझा युरिक ॲसिड स्पेसिफिक नॉन प्रोटीन डाएट. ओके. तिचा प्रोटीनवाला डाएट आणि मग घरात माझा भाऊ पण असायचा, की त्याला दोन्ही डाएट नाही. तर ती लिटरली 3 स्वयंपाक घरात बनवायची अच्छा. आणि ती एन्शुअर करायची, की सगळ्यांचा डाएट प्रॉपर फॉलो होतंय. तर खूप मोठा सपोर्ट होता. मग माझी छोटी मुलगी ती लिटरली, "बाबा तू आता छान दिसतोय." मग ते पण माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होती. तर घरून खूप एन्करेजिंग वातावरण होतं आणि खूप सपोर्ट होता. बरोबर आणि आय थिंक हे दिसून तर येतच आणि आपल्याला यातून तेवढं छान वाटतं. तर तुमचे फ्रेंड्स आणि फॅमिलीचे काय रिएक्शन्स होते जेव्हा तुम्हाला त्यांनी ऑलरेडी असं लाइक नंतर ट्रान्सफॉर्मेशन जर्नी नंतर बघितलं? काय फरक त्यांनाही जाणवला?
2 टाइप्सचे होते. मी हं. दोन्ही सांगतो तुम्हाला. एक होता की आमचं वर्क फ्रॉम होम असल्यामुळे एक खूप दिवसांनी भेटायचो बरोबर. आणि हा जो वेट लॉस झाला हा खूप पटापट झाला. म्हणजे पहिल्या आठवड्यात 4 किलो, दुसऱ्या आठवड्यात 2 किलो, परत 2 किलो. तर ह्याच्यामुळे जेव्हा मी महिन्याच्या सुरुवातीला ऑफिसला जायचो आणि महिन्याच्या शेवटी ऑफिसला जायचो, त्यांना वेगळा पंकज दिसायचा, की पहिला असा दिसत होता, आता असा दिसतोय. मी लिटरली सांगतो, मी जे आज कपडे घातले ना, हे कपडे मला बसत पण नव्हते. तर अरे माझे बापरे! ते कपडे सुद्धा बसायला लागले, की इतका चेंज झाला. आणि दुसऱ्या टाइपची रिएक्शन जर मी बोलेल, तर आपल्या इथे कल्चर नाहीये, की इफ समवन इज डूइंग सम गुड, तर हं, लोकं मोटिव्हेट न करता ते डिमोटिव्हेट करतात, की हं, नाही आता तुला डिफिशियन्सीज होणार, तुला थकवा येणार, आता खूपच वजन कमी झालं, आता तर फार हाडच दिसणार, नको करू डाएट, मग हं. पैसे खूप जातात. पण बरोबर. तसं काही नाही. मी लिटरली हॉनेस्टली तुम्हाला सांगतो, की मला त्याच्यानंतर काही डिफिशियन्सी किंवा एनर्जी लॉस असं काहीही झालेलं नाही. जसं डाएट केलं, तर त्याने अजून हेल्दीच होत गेलं. अगदी. मग जसं तुम्ही आत्ता मेन्शन केलत, की लोक असे दोन्ही टाइपचे असतात आणि आपल्याला असे भेटतात. सो डेफिनेटली कारण जेव्हा एखाद्याचा ड्रास्टिक चेंज दिसतो, तर अपीअरन्समध्ये तर फरक कळतोच. मग ते असं पहिलेच असं एक थोडं डाऊट येतं, की हा काहीतरी अल्टरनेटिव्ह वापरत असेल किंवा कसं एवढं लवकर वेट लॉस केलं असेल. सो तुम्ही काय सांगाल मग त्याच्याबद्दल, की मॅमचा डायट कसा आहे? काही असं मॅमनी स्पेसिफिक सांगितलं होतं का, हे घ्या, ते घ्या किंवा मग प्रॉपर घरचाच डायट होता फक्त? ओके. मॅडमनी जो डाएट सांगितला हा घरचाच होता. त्याच्यात तुम्हाला बाहेर जाऊन काय आणणं किंवा हे शेक कंटिन्यूच घेतलं पाहिजे. जसं मी आधी सांगितलं, मी कोरोनाच्या आधी मीट स्वतः ट्राय करून बघितलेलं. मी काही ॲप्सला सबस्क्रिप्शन घेतलं किंवा मी जे ऑनलाईन फॉलो करत होते, त्याच्यात काही वस्तू तुम्हाला घेऊन याव्या लागायच्या. पण जेव्हा मॅडमचा डाएट पाहिला, मी पहिला विचार हाच केला, की ह्याच्यात वेगळं काही तर करायचंच नाहीये. जे तुम्ही घरी करताय तेच करायचंय. तेच. तर त्याच्यामुळे काही एक्स्ट्रा आणणं, काही गोळ्या घेणं, त्याची सवय लागणं असं काही नाहीये. तुम्ही जे जेवण करता त्याच्यातूनच तुमचा वेट लॉस होतोय. बरोबर. आणि देअर इज अ मिथ लाइक डायट इज व्हेरी एक्सपेन्सिव्ह. तर ह्याच्यावर तुम्ही काय बोलाल? इट्स व्हेरी फॉल्स की हं, डायट हा एक्सपेन्सिव्ह आहे. सगळ्यात पहिले तर हीच गोष्ट लक्षात ठेवलं, हेल्थ इज वेल्थ. तुमची वेल्थ मेंटेन करण्यासाठी किती पण पैसे जाऊ द्या. पण जरी मॅडमची जी काही रक्कम आहे, त्यांनी ठरवलेली आहे 10 केजी, 15 केजी. आय विल मस्ट से की हे कंपॅरेटिव्हली खूप लो आहे आणि इट्स अ वन टाईम इन्व्हेस्टमेंट. तुम्ही करेक्ट. तुमच्या हेल्थसाठी वन टाईम इन्व्हेस्टमेंट करू शकता आणि जी लाईफटाईम तुमच्या सोबत असणार आहे. बरोबर. त्यांचा एकदा डाएट चालू केल्यानंतर फक्त भाज्या, या भाज्या ज्या आपल्या रेग्युलर आहेत, ते वगळता तुम्हाला काही ₹1 सुद्धा खर्च वेगळा करायचा नाहीये. नाहीये. बरोबर. आणि इट्स व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह ॲज वेल. डेफिनिटली. सो आय थिंक एव्हरीबडी कॅन ट्राय. असं काही एक्झॅक्टली. नाहीये, की खूपच एक्सपेन्सिव्ह आहे म्हणून मी कसं करू आता काय? नाही, तसं नाही. एक्सपेन्सिव्ह अजिबातच नाही. हे मिथ आहे. हं. लोकांना वाटतं डाएट म्हणजे खूप काही प्रोटीन रिचच हवं. प्रोटीन हो. रिचसाठी तुम्हाला पावडर शेकच हवा, पावडरचा डबाच आणला पाहिजे. काही नाही. घरगुती ह्याच्यातून पण प्रोटीन मिळतं. बरोबर. आणि मग तुम्ही अशी जिम वगैरे जॉइन केली होती का काही? अ, मी जिम जॉइन करू नाही शकलो, पण त्यांनी जे मला लाईट एक्सरसाइज दिले, मी फक्त तेच फॉलो केले आणि ते पण बरोबर. असे खूप तुम्हाला त्रासदायक वगैरे काहीच नाही. इट्स अ मोस्टली स्ट्रेचिंग हं. आणि 1-2 आपले नॉर्मल जे करतो तेच एक्सरसाइज असतात. ओके. सो ॲट द एंड तुम्ही मॅमबद्दल 2 शब्द अजून काही सांगू शकाल किंवा काय अं, बोलायचंय? नाही मी खरंच बोलेल. कारण मॅममुळे फक्त हे इट्स नॉट ओन्ली वेट लॉस. इट गिव्हज यू अ सेकंड चान्स टू लिव्ह युअर लाईफ. म्हणजे मी जर आता मागचे माझे फोटो बघतोय किंवा मी तुम्हाला एक माझी सवय सांगतो, मी डायरी लिहितो. तर ओके. त्यावेळेसचे माझे डायरीतले डिप्रेसिंग थॉट्स आणि आता जे मी जनरल लिहितो, की मी हे केलं, याच्यात खूप फरक आहे. आणि बरोबर. त्यांनी आम्हाला हा सेकंड चान्सच दिलाय. कारण आमच्या घरात माझ्या वाईफनी पण केलं, मी पण केलं. आमचं जे पहिलं होतं, की दोघं पण आळशी, मग काही करायचंच नाही हं. अ, किंवा कुठे जायचंच नाही. तर आता ते पूर्ण चेंज झालंय. आम्ही दोघं मिळून गोष्टी प्लॅन करतो, आम्ही फिरायला जातो, आम्ही एन-जी-ओजला जातो, व्हॉलंटिअरिंग करतो. आम्ही आमचा टाईम व्यवस्थित मॅनेज करतो. तर हे जर आधीसारखं असतं, तर मला नाही वाटत, की लाईफ तशीच राहिली असते. पण लिटरली त्यांनी आम्हाला सेकंड चान्स दिलाय आणि मी खूप थँकफुल आहे त्याबद्दल मॅडमसाठी.
खूपच छान तुम्ही बोललात आणि डेफिनेटली आय एम शुअर ही तुमची इन्स्पायरिंग जर्नी सर्वांनाच इन्स्पायर करते, एस्पेशली मेन हू आर इन द आय टी फील्ड आणि ज्यांची सेडेंटरी लाईफस्टाईल असते, ज्यांचे जॉब्स स्क्रीनवरती असतात, बसून असतात. त्यांना तुम्ही कसं एक शब्द काय सांगाल, की स्वतःबद्दल आणि स्वतःमध्ये इन्व्हेस्ट करणं का गरजेचं आहे? कारण बाकी सगळ्या ठिकाणी पुरुषांची वेगळी रिस्पॉन्सिबिलिटी असते. त्यांना आपण ॲज अ प्रोव्हायडर जेव्हा म्हणतो, त्यांचे वेगळे रिस्पॉन्सिबिलिटीज येतात आणि त्यांचे डायरेक्ट हेल्थकडे निग्लेक्ट दुर्लक्ष होऊन होतं. जातं. सो तुम्ही काय बोलाल? मी सांगेल तुम्हाला जर दुसऱ्यांची काळजी घ्यायची तर पहिले स्वतःची काळजी घ्यावी लागेल. आणि मान्य आहे आय-टीमध्ये आहात, तुम्हाला कॉम्प्युटरसमोर बसून काम करावं लागतं. जिओग्राफिकल लोकेशनमुळे क्लायंटचे टाईम झोन फॉलो करावे लागतात. तुम्हाला रात्र-रात्रभर जागावं लागतं, जागरण करावं लागतं. स्ट्रेस लेव्हल खूप जास्त आहे. सगळं मान्य आहे. बरोबर. पण हे कुठेतरी तुम्हाला याच्यावर फरक करावा लागेल. तुम्हाला कुठेतरी चेंज व्हावंच लागेल. तुम्हाला कुठेतरी डिसिजन घ्यावंच लागेल. तर मी लिटरली सांगेल, की जे डिसिजन मी घेतलं हे तुम्ही लोकांनी नक्की घ्या. स्वतःच्या हेल्थकडे लक्ष द्या, स्वतःच्या डायटकडे लक्ष द्या आणि तुमचं आयुष्य खूप सुखी होईल. अगदी. खूपच छान तुम्ही हे सल्ला दिलेला आहात आणि तुमच्या ह्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीलाच बघून डेफिनेटली यंगस्टर्स जे आहेत, कारण आता असं कंडिशन झालेली आहे, की खूप एज गॅप नंतर नाही, परंतु जे यूथ आहेत त्यांनाच हेल्थ इश्यूज लागलेले आहेत. सर मग तुम्ही जसं मेन्शन केलत, की कोविडच्या टाईमला तुम्ही स्वतःहून पण प्रयत्न केले होते थोडेफार. तर मग त्या गोष्टींमध्ये आणि मॅमच्या डाएटमध्ये तुम्हाला असा मेजर डिफरन्स काय जाणवला? अ, जे मी ट्राय केले ते म्हणजे मी ॲक्चुअली काही ॲप्स आहेत, ऑनलाईन ॲप्स, त्याचं मी ओके. सबस्क्रिप्शन घेतलं. त्याच्यातून त्यांनी मला सांगितलेलं, बट इट्स ऑल ऑटोमेटेड. मोबाईल आपल्याला कंट्रोल नाही करू शकत. बरोबर. त्याच्यामुळे त्याच्यात नियमितपणा नव्हता. ते जर मॅडमच्या बाबतीत जर मी बोलेल, तर मॅडम पहिले तुमची हिस्ट्री विचारतात प्रॉपरली. त्या त्याच्यावर विचार करतात. मग ते एकदम क्युरेटेड डायट तयार करतात. म्हणजे माझ्या बायकोचं जसं होतं, तिला प्रोटीन रिच डायट होता. मला प्रोटीन लेस डायट होता. तर बरोबर. तेवढा त्या क्युरेटेड डायट तुमच्यासाठी पहिले बनवतात. त्याच्यानंतर ते फॉलोअप घेतात. तर आता फॉलोअप म्हणजे पण कसं जबाबदारीने, की हां, जर तुम्ही काही चुकत असाल किंवा हे, तर त्या तुम्हाला सजेस्ट करतात, की हे नका करू. तुम्हाला कंटाळा येतो. हे होतं खूप, की एका ह्याच्यानंतर वाटतं, "अरे का डायट करतोय? आपल्यासमोर सगळे हॉटेलचं फूड खाताय. आपल्यासमोर सगळे फास्ट फूड खाताय. ऑफिसमध्ये गेलं तर ऑफिसची पार्टी, पॉटलक चालू असतं. मग ते बरोबर. आपल्याला म्हणतात, "अरे हे काय?" पण मग तिथे कुठेतरी जाणीव होते, की आपल्या मागे कोणीतरी आहे, की जो आपल्याला क्वेश्चन विचारणार आहे, की "बाबा काय केलं तू? या आठवड्यामध्ये फॉलो केलं की नाही नक्की?" आणि तो एक फरक आहे, की ज्याच्याने तुमच्यावर कंट्रोल राहतो, की मला आन्सर करायचंय, तर मला कंट्रोल करावंच लागेल. तेच ॲप्सनी वगैरे होऊ शकत नाही ते. बरोबर. खूपच छान. बरोबर आहे. आणि तुम्ही जसं म्हणालात, की ट्रॅव्हल प्लॅन्स तुमचे काही होते हं, आणि हं. तुम्ही आय थिंक तुमच्या ट्रान्सफॉर्मेशन जर्नीच्या मध्येच तुम्ही ट्रॅव्हलिंगला गेले कुठे? येस. सो ते तिथे जाऊन तुम्ही कसं डाएट तुमचं मेंटेन केलं आणि त्यासाठी मॅमने तुम्हाला खास टिप्स काय दिल्या? ओके. ट्रॅव्हल ॲक्चुअली मला ला जाणार होतो हं. आणि तेव्हा माझी जर्नी मध्येच होती. ओके. मॅडमने मला ॲश्युरिटी दिली, की तुमचा त्याच्या आधीच वेट लॉस होणार, जेवढं तुमचं टार्गेट आहे. अच्छा. आणि त्याचा सगळ्यात मोठा एक्झाम्पल जर तुम्ही माझा Facebookचा फोटो आधीचा नंतरचा बघाल, तर मी लिटरली एअरपोर्टवरचाच फोटो काढलेला आहे, की माझा हा पहिला असा होतो आणि मी असा. तर माझे पहिले फिरायला गेलेले फोटोज आणि जे मी काश्मीरला फिरायला गेलो, तो फोटो एकदम पूर्ण वेगळे आहेत. वेगळं आहे. अ, हं. इट वॉज एक्स्पेक्टेड, की जेव्हा तुम्ही बाहेर जाताय, तुम्हाला बाहेरचं फूड खावंच लागेल. बरोबर. तिकडे तेल वगैरे खूप वापरतात काश्मीरकडे. पण मॅडमनी सांगितलेलं, "काळजी करू नका. तुम्हाला खूप बेसिक गोष्टी फॉलो करायच्या आहे. एक तर गोड खाऊ नका. कंट्रोलमध्ये खा. खाऊ बरोबर. नका असं नाही. हं. कंट्रोलमध्ये खा. तळलेलं कंट्रोलमध्ये खा. गरम पाणी नक्की प्या." तर ह्या ज्या त्यांनी छोट्या-छोट्या टिप्स दिल्या होत्या, त्या आम्ही नॉट डिलिजंटली पण आम्ही फॉलो केल्या आणि किती 10 दिवस बाहेर खाऊन सुद्धा फक्त 700 ग्रॅम वजन वाढलं, की जे पुढच्या अच्छा. आठवड्यात त्याच्या डबल कव्हर झालं. म्हणजे तेवढा एक कॉन्फिडन्स राहिला, की आपण बाहेर जाऊनही मेंटेन ठेवू शकतो. म्हणजे इथून पुढे पण. हो, हो. ठेवूच शकतो. त्या बरोबर. ज्या टिप्स आहेत त्या जर फॉलो केल्या तर तुमचं मेंटेन तो ग्राफ कधी वर जाणारच नाही. तो तसाच राहणार. अगदी. आणि जेव्हा मी मॅमचं म्हणजे तुमच्या वाईफचं ज्यावेळेस मी इंटरव्ह्यू घेतला होता, त्यावेळेस त्यांनी मेन्शन केलं होतं, की त्या मुलीला पण गोडी लागली होती हं, हं. डाएट फूड खाण्याची. सो असं काही फारसं वेगळं नसतंच ते डाएट. हं, हं. पण मग त्याबद्दल तुम्ही कसं म्हणाल? काय म्हणाल? आता जर तुम्ही रेश्मा मॅमचा डायट जर कन्सिडर केला,
हे सगळं घरातलेच पदार्थ आहे, जे आपल्या घरात आधीपासूनच होते. पण आपण कधी ते असा विचार केला नाही, की अरे ह्याचा असा फायदा पण होऊ शकतोय. तर माझी वाईफ सुगरण आहे. ती छानच बनवायची आणि ती जे खायची किंवा मी जे खायचो, तर माझ्या मुलीला असं वाटायचं, "अरे माझ्या काकाला वेगळं खायला देत आणि हे दोघं काय वेगळं खाताय?" मग हं. ती हळू खायला लागली आणि तिला डाएटचंच फूड आवडायला लागलं, की समजा अच्छा. सोयाबीन, पालक. आता माझ्यासाठी नॉन प्रोटीन फूड होतं, तर माझी वाईफ वेगवेगळे पदार्थ बनवायची, की ज्याच्यात प्रोटीन नाहीये. पण ओके. तरी विचार करा, की लहान मुलीला सुद्धा डाएटचं फूड आवडतंय. ही बरोबर. खूपच वेगळी गोष्ट आहे. म्हणजे कोणाला हो. जर तुम्ही सांगितलं, की लहान मुलगी डाएटचं फूड खाते, त्यांना बिलीव्ह होणार नाही. अगदी. लोकांना काय वाटतं डाएट फूड म्हणजे फक्त उकडलेल्या भाज्या हो. आणि विथआऊट सॉल्ट, विथआऊट मसाला असं काही नाही. हो. चविष्ट तुम्ही नसेल तुम्ही असं. डाएटचं सुद्धा चविष्ट जेवण खाऊ शकताय. लेस ऑइल, लेस मसाला तसं तुम्ही खाऊ शकताय. खूपच छान. सो आय थिंक तुमची ही जी सुरुवात तुमच्या दोघांची ही मुलीपर्यंत पोहोचली आणि एक फ्युचर जनरेशन आपलं हेल्दी असणार आहे, हे यातनं साध्य होतं. बरोबर? फॉर शुअर. ते आमच्याकडे बघूनच ते शिकणार आहे आणि तिला आतापासूनच हेल्दीची सवय लागली. आता जर आम्ही तिला म्हटलं, म्हणजे मी तुम्हाला आत्ताचंच हे सांगतो, तिचा एक 7-8 दिवसापूर्वी बर्थडे झाला. तर आम्ही तिला म्हटलं, की "बाळा आपण बाहेर जायचं का? हॉटेलचं खायचं का? केक खायचं का?" ती आम्हाला उलटं सांगते, "नो, इट्स अनहेल्दी फूड. आपण जे करायचं ते घरीच बनवूयात आपण." वाह! आणि आता तुम्ही बोललात म्हणून मला आठवण आली. आम्ही काश्मीरला होतो, 10 दिवस होतो. तर 7व्या, 8व्या, 9व्या दिवशी मुलगी म्हणे, की परत घरी जायचं. मी तिला कारण विचारलं, "का? तुला बोर झालं का? बर्फ बघून कंटाळा." ती म्हणे, "मला आईनी जे बनवले ना, ते खायचंय त्यासाठी मला घरी जायचंय." की जे डाएटचं तिने फूड खाल्लेलं तेच. वाह! आय थिंक खूप छान. लहान मुलं त्यांना चांगली सवय ज्या एजला तुम्ही लावाल, ते पुढे डेफिनेटली कंटिन्यू करतात नक्कीच. आणि हेल्दी फॅमिलीचं एक आपल्यासमोर खूप छान एक्झाम्पल आहे आणि जेव्हा आपण स्वतः ते एफर्ट्स घेतो स्वतःसाठी आणि तेच आपण फ्युचर जनरेशनला पास करतो, तर आय थिंक इट विल डेफिनेटली बी अ बेटर प्लेस फॉर एव्हरीवन. कारण मी तुम्हाला एक विचारू का? आपलं एज काय आहे सर? 34. 34 आणि तुम्ही 34 चे बिलकुल वाटत नाही आहात. थँक यू. हे मी तुम्हाला कॉम्प्लिमेंट देते. कारण की जे मी आता यूथचं स्ट्रगल बघतेय स्वतःला मेंटेन ठेवण्यासाठी, तर ते असं होतं की मटेरियलिस्टिक थिंग्ज आणि अपीअरन्सवरती जास्ती भर आहे त्यांचा आणि जे ओव्हरऑल पीस आहे लाईफचं आणि ओव्हरऑल हेल्थ जी आहे, ते कुठेतरी त्या रॅट रेसमध्ये असे गमावून चाललेले आहेत. सो त्यासाठी तुम्हाला असं काय वाटतं की त्यांनी काय करावं? मी एकच म्हणेल, की हेल्थ इज वेल्थ. तुम्ही हेल्थकडे लक्ष द्या, अपीअरन्स आपोआप येईल. की म्हणजे जे मी पहिले कपडे घालत होतो, ओव्हरवेट, शर्टाची बटणं तुटून जाणे वगैरे इतपत गोष्टी होतात. आणि मी लिटरली सांगतो, की मी माझ्या Facebookच्या रिव्ह्यूमध्ये सुद्धा मी लिहिलंय, मला बेल्टला जाऊन होल्स पाडून आणावी लागली, इतकी कंबर छोटी झाली. तर ओह! तुम्ही एकदा जर्नी स्टार्ट तर करा. तुम्हाला बाकीचं बाहेरचं तर आहेच, पण तुम्हाला ओव्हरऑल तुमचं शरीरात झालेलं ट्रान्सफॉर्मेशननी कॉन्फिडन्स वाढणार तुमचा. आणि तुम्हाला लिटरली सांगतो, वेट इज द मोस्ट पेनफुल थिंग आणि त्याच्यामुळेच सगळे बाकी ज्या गोष्टी तुम्ही बोललात, की ते रोग चालू होता, यूथमध्ये जे प्रमाण होतंय फास्ट बरोबर. फूडमध्ये. पण हो. तुम्ही एकदा डाएट चालू करा, आपोआप तुम्हाला स्वतः फरक पण कळतील आणि तुम्हाला परत त्या गोष्टींकडे जायची गरजही वाटणार. तुम्हाला पीस ऑफ माइंड मिळेल, तुम्हाला हेल्दी बॉडी मिळेल आणि मग ते दोन्ही असल्यावर तुम्ही आपोआप सगळं व्यवस्थितच चालणार. सो जेव्हा आपण डाएट सुरू केलं, त्यानंतर मग तुम्हाला असं जाणवलं का, की रेश्मा मॅमचं डाएट इतरांपेक्षा फार वेगळं तर आहेच हं, हं. आणि त्यात स्पेशल असं काय जाणवलं? आणि मग तुम्ही कसं ठरवलं, की ह्यांच्याकडेच डाएट केलं पाहिजे तुम्ही? ओके. अ, सगळ्यात पहिले त्यांच्या ह्याच्यात वेगळं काय आहे ते मी सांगतो. तर जसं मी सांगितलं आधी, की मी ॲप थ्रू केलं. त्या ॲपमध्ये अशा गोष्टी होत्या. मग तुम्हाला पर्टिक्युलर हेच फूड, ते चिया सीड्स आणलं पाहिजे किंवा अ, तुम्हाला ब्रोकोली हे हं. वगैरे आणलं पाहिजे. असं एक्स्ट्रा एफर्ट्स होते. दुसरी गोष्ट, आता जर मी माझ्या मित्रांचं वगैरे मी बोलेल, की त्यांनी पण डाएट चालू केलं होतं. तर पहिली गोष्ट तर ही मिसकन्सेप्शनच आहे, की डाएट हे फक्त श्रीमंत लोकांसाठीच आहे. तर त्याच्यामुळे असं वाटतं प्रत्येक जण करू शकेल का काय? आणि बरोबर. माझ्या पाहण्यात पण असं होतं, की माझा एक मित्र जो डाएट घ्यायचा, तर त्याचं कसं होतं, की अ, त्याला काही शेक्स दिले होते त्यांनी, काही पावडर्स दिल्या होत्या. आणि मग ते कसं असतं, की सुरुवातीला नॉर्मल ते जॉइनिंग फी घेणार आणि मग ते तुम्हाला शेक्स देणार किंवा टॅबलेट्स देणार किंवा तुम्हाला घ्यायला लावणार आणि त्या कंटिन्यू करायला लावणार. पण हो. जेव्हा मी मॅडमचा डाएट बघितला, तर त्याच्यात असं काही नव्हतंच. फक्त घरातले पोर्शन कंट्रोल. म्हणजे तुम्ही बरोबर. जर
चपाती जास्ती खात असेल, भात जास्त, तो कमी करायचा, सॅलड वाढवायचं किंवा ताक वाढवायचं. तर हे मला खूप सरप्रायझिंग होतं, की ह्याच्याने पण होऊ शकतो. आणि माझा बरोबर. जो होता की पॉइंट की मला पण करायचंय. तर तो असा होता, की माझ्या आधी माझ्या वाईफनी चालू केलं डाएट आणि मीच तिला म्हणत होतो, की "नको करू हे." की तू कुठे जात नाही, घराच्या बाहेर जात नाहीये आणि तुला फक्त चार्ट दिलाय की घरातलंच खायचंय. म्हणजे मी ओके. खरं सांगेल की मला बिलीव्ह होत नव्हतं, की हं. हे असं. मी तिला हेही बोललो, की लिटरली की तू पैसे घालवतेस. पण जेव्हा तिने डाएट चालू केलं आणि पहिल्याच आठवड्यातला फरक, दुसऱ्या आठवड्यातला फरक, मला ती पूर्ण वेगळीच दिसायला लागली आणि मला मोटिव्हेशन मिळालं, की हां, आता ही करते आणि बरोबर, फरक पडतोय, तो पण घरातल्याच गोष्टींनी पडतोय, की मला काही वेगळं आणायचं नाहीये. आणि बरोबर. प्रूफ मिळाला मला, की जे माझे कन्सेप्शन होते, की नाही का हे आणलं पाहिजेल, ते केलं पाहिजेल आणि या घरातल्या गोष्टींनी काय होणार नाही. हं. पण जेव्हा हे बघितलं माझ्यासमोर एक्झाम्पल होतं, की ह्यानी होतंय आणि मग बरोबर. दॅट वॉज माय ट्रिगर, की मी पण डाएट चालू केलं पाहिजे. अगदी. मग तुमचं असं म्हणणं आहे, की अगदी कॉस्ट इफेक्टिव्ह डायट आहे, जे सगळे फॉलो करू शकतात. हो, नक्कीच. कारण कारण मी सांगतो तुम्हाला, की कसं असतं, की जर रेश्मा मॅडमच्या डाएटचं तुम्ही बघाल, त्यांच्याशी जेव्हा बोलाल, ते तुम्हाला एक कॉस्ट सांगतील. तर ती कॉस्ट तुम्हाला कदाचित जास्ती वाटेल. कारण ती वन टाईम कॉस्ट आहे. त्यांच्याकडे असं नाही, की हां, तुम्ही यू कॅन पे बाय कार्ड आणि मग तुम्ही बॅचेसमध्ये त्याच्यामुळे ती कॉस्ट मोठी वाटते. हं, बट जर तुम्ही ते कंपेअर कराल ॲपशी, ॲपचं सबस्क्रिप्शन मिनिमम इज लाइक 4,999 हं, ₹5,000 हं. किंवा तुम्ही जेव्हा जाल दुसरं किंवा न्यूट्रिशन किंवा हे, तर त्यांचं असं असतं, त्यांचा मला एक फॉर्मॅट असा वाटतो, की ते तुम्हाला जॉइनिंग फीज द्यायला लावतात, जी नॉमिनल असते 2,000, बरोबर. 5,000 किंवा मॅक्सिमम 10,000. मग तुम्ही जॉइनिंग फी घेतात. मग ते तुम्हाला 1-2 कोर्सेस, 1-2 सेशन्स देतात. नंतर मग ते तुम्हाला देतात टॅबलेट्स. मग अच्छा. म्हणता, की हे शेक्स प्या, मग ही पावडर घ्या. मग ते हळू-हळू चालू होतं ते. बरोबर, आणि मग नंतर आपल्याला कळतं, अरे ह्याच्यातच आपला पैसा जातोय. आपली जॉइनिंग फी तर थोडीच होती. पण बरोबर. हे आता 5,000 होतंय, 10,000 होतंय. मग तुम्हाला क्वांटिटी वाढवायला होता. मग ते हं. जातंय 25,000 पर्यंत आणि ते सबस्क्रिप्शन बेस होतं, की म्हणजे 1 महिन्याने तेवढे पैसे द्यायचेच आणि ते खूपच अच्छा. जास्ती वाढत चालतं. आणि मग एकदा तुम्ही अर्ध्या ह्याच्यात गेला, की अरे आपले पैसे तर जास्ती जाताय. पण बरोबर. मग देअर इज नो वे बॅक, की मला फरक पण पडला पाहिजेल आणि मला पैसे पण द्यायचे सो नाहीये. इट्स अ ट्रॅप. इट्स अ हं. ट्रॅप. ॲक्चुअली इट्स अ बरोबर. ट्रॅप. पण हं. मी जर मॅडमच्या ह्याच्यात बघितलं, घरगुती खायचंय आणि वेगळं काही करायचंच नाहीये आणि वन टाईम पैसे जरी असले, बट आय आय विल मस्ट से इट्स अफोर्डेबल. इव्हन हं. फॉर हाउसवाईफ, इव्हन फॉर बॅचलर्स. हं. ते इतर गोष्टींना पैसे घालवू शकता. हेल्थसाठी एकदाच, एका महिन्यात एकदाच पैसे घालवा. पुढचे 10 काय 20-30 वर्ष त्याच्यात तुमचे सॉर्ट आउट अगदी. होत आहे. बरोबर. तर इट्स अ व्हेरी कॉस्ट इफेक्टिव्ह. दॅट्स व्हेरी नाईस. दॅट इज ट्रू. आणि व्हॉट अबाउट साइड इफेक्ट्स लाइक बाकीच्या ठिकाणी आपण बघतो हे टॅबलेट्स, प्रोटीन शेक्स याचं असतं साइड इफेक्ट्स कोणी बोलत नाही त्याबद्दल, पण मग असतातच. सो मॅमच्या डायट नंतर तुम्हाला काय फील झालं? आपल्या इथे तर काही साइड इफेक्ट्स नाहीच साइड आहेत. इफेक्ट नाहीच, कारण तुम्ही जे बरोबर. जेवण करताय तेच जेवण करताय. तुम्ही वेगळं अगदी. काही करतच नाहीये. हो. साइड इफेक्ट नाही म्हणणार. द गुड पार्ट इज जे हेल्दी खात नव्हते तुम्ही, ते तुम्ही हेल्दी खायला चालू केलं. अगदी. त्याच्यात तुम्ही व्हेरिएशन म्हणजे जे सोयाबीन तुम्ही नुसते खात होते, तुम्हाला आता व्हेरिएशन बघायला मिळालं. इट्स अ नॉट अ साइड बरोबर. इफेक्ट, इट्स अ बेनिफिट ॲक्चुअली. हं. आणि साइड इफेक्ट ॲज सच नाही. उलट माझं वेट लॉस झालं. माझे जे आजार होते लाँग पेंडिंग, ते आजार सुद्धा गेले. युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम पण नील झाला अगदी. आणि एनर्जी वाढली. तर साइड इफेक्ट काहीच नाहीच आहेत. हं. जे काही झालं ते चांगलंच झालं. वाईट एक सुद्धा नाही झालं. नाही झालेलं आहे. बरोबर. देअर इज नो ॲडव्हर्स इफेक्ट ॲट ऑल. येस. थँक यू सो मच. जर तुम्हालाही तुमची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू करायची असेल, तर मग नक्कीच कॉन्टॅक्ट करा फिटनेस नॅचरो बाय रेश्मा यांना आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकन दाबायला नक्कीच विसरू नका. थँक यू. भेटूयात आपण पुढच्या भागात. सो पंकज सर, आपल्या ह्या इन्स्पायरिंग ट्रान्सफॉर्मेशन जर्नीसाठी रेश्मा मॅम तर्फे तुम्हाला मिळणार आहे एक अप्रिसिएशन सर्टिफिकेट. सो आपण मॅमचं स्वागत करूयात.